श्रीजा 11 लालबाग तसेच साजिद 11 शिवडी विरुद्ध लालबाग हा होणारा महाअंतिम सामना आता थोड्याच वेळात मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू होणार आहे। नवक्रांती मित्र मंडळाचे अध्यक्ष बबन गलांडे या ठिकाणी नवक्रांती मित्रमंडळाचे अध्यक्ष बबन कलांडे यांनी देखील भेट दिल्याबद्दल त्यांचे देखील शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येत आहे। तसेच या ठिकाणी मागील वर्षात देखील आपण या ठिकाणी आयोजक राजाजी मांगडे यांच्या वतीने क्रिकेट प्रेमींसाठी आकर्षक असे पारितोषिक आपण या ठिकाणी रंगमंचावरती पाहतोय। तर सर्व क्रिकेट रसिकांना विनंती आहे की आपल्याला या अंतिम सामन्यापूर्वी या ठिकाणी मोफत कूपन वाटप करण्यात येईल। प्रत्येक व्यक्तीस एकच कूपन मिळेल याची सर्व क्रिकेट प्रेमींनी नोंद घ्यायची आहे। प्रत्येक क्रिकेट रसिकास फक्त एकच कूपन देण्यात येईल। दोन्ही संघांना विनंती आहे साजिद 11 आणि श्रीजा 11 लाईन अप करून घ्यायचं, आपल्या खेळाडूंना मैदानात उपस्थित करायचं। नाणेफेकीचं कौल आता थोड्याच वेळात उडवण्यात येईल। तर अंतिम फेरीचा इथे नाणेफेकीचा कौल करण्यात येणार आहे तो म्हणजे साजिद 11 विरुद्ध श्रीजा 11 दोन तुल्यबळ संघ अंतिम फेरीत पोहोचले। तर आपल्याला माहित असेल प्रेक्षकांसाठी इथे सुवर्ण संधी आहे, आपण कुपन घेऊन जायचे, आपला जर नंबर लागला लकी ड्रॉ मध्ये तर हे पारितोषिक आपण घरी घेऊन जायचे। आपल्या घरी असलेलं आपलं कुटुंब खुश होईल आणि म्हणतील मैदानात जाऊन काय केलं असतं, सांगायचं मैदानात जाऊन मी पारितोषिक जिंकलो। बोलायचं खेळलो नाही पण बघा बघून जिंकलो, म्हणजे तुम्हाला दर रविवारी मैदानात तुमच्या घरचे पाठवतील। तर आपण बघताय दोन तुल्यबळ संघ बघताय आपण श्रीजा 11 विरुद्ध साजिद 11 नाणेफेकीचा कौल ग्राउंडवर करण्यात येईल। दोन्ही संघांना विनंती करतो आपण लाईन अप करायचे, प्रमुख पाहुणे इथे उपस्थित झालेले आहेत। श्रीजा 11 प्लीज विनंती करतो आपण लाईन अप करायचे, आपली ओळख परेड होणार आहे। नाणेफेकीचा कौलही जागेवरच करण्यात येणार आहे आणि अंतिम फेरीला सुरुवात होणार आहे। तर श्रीजा 11 आणि साजिद 11 चला लवकर एका रांगेत उभं राहायचं आपण, दोन्ही पिचच्या दोन्ही बाजूला आपल्या ग्राउंडच्या दोन्ही बाजूला दुतर्फा उभं राहा। तर बघताय आपण इच्छापूर्तीशी महालक्ष्मी चषक शिवडी विधानसभा अंतर्गत भव्य ओराम क्रिकेट सामने अंतर्गत शिवडी अंतर्गत आणि विधानसभा अंतर्गत हे दोन तुल्यबळ संघ एकमेकांसमोर येऊन ठाकलेत, साजिद 11 आणि श्रीजा 11। अंतिम फेरीला लगेच सुरुवात होईल आता। तर आपण थोडंसं तिकडे जाऊया, पाहावं लागेल तिकडनं समालोचन करूया।
महेश्वरजी हलका बॉलची संकल्पना तर इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी चषकाला अंतिम सामन्यासाठी सुरुवात होते. आपल्या समोर आहे तो म्हणजे श्रीजा 11 आणि दुसऱ्या बाजूला आहे तो साजिद 11. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय आपण पुढे यायचंय. आपला नाणेफेकीचा कौल करून घेण्यात येणार आहे. अच्छा, म्हणजे गेल्या वर्षी ह्याच दोन संघ होते, म्हणजे दोन्ही तुल्यबळ संघ आहेत, यात काही शंका नाही. तर कर्णधार श्रीजा 11 आपण नाणेफेकीचा कौल करून घेत आहेत. तर अंतिम फेरीचा नाणेफेकीचा कौल टॉस करून घेण्यात येतो आपण. आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय श्रीजा 11. तर श्रीजा 11चे कर्णधार मी विनंती करेल थोडं पुढे यायचंय. श्रीजा 11चे कर्णधार आहेत आपल्यासोबत. तर सर आपला निर्णय कळवायचा पहिला आपण. प्रथम आम्ही फलंदाजी करू. तर मला आपल्याला एक विचारायचं, जसं हे ग्राउंड जे आयोजन आहे, आयोजकांनी जे आयोजन केलेलं आहे, सकाळपासून ज्या खेळाडूंनी आपल्याकडून परफॉर्मन्स दिले, तर हे आयोजन आपल्याला कसं वाटलंय? आयोजन नक्कीच आहे. प्रबोधनकार ठाकरेमध्ये आयोजन या स्पर्धेचं खूपच सुंदर असतं. मागील वर्षी देखील ही स्पर्धा आम्ही विनर होतो, आमची टीम. तेच कॅरी फॉरवर्ड करतो यावर्षी पण आम्ही, आणि यावर्षी देखील विजेतापद पटकावण्याचा माझा पूर्णपणे प्रयत्न असेल. ज्या प्रकारे आपण स्कोरिंग बघितलं 70-60 ह्या दरम्यान जी धावसंख्या जाते, आता मात्र गोलंदाजीत आपली चमक दिसायला लागली आहे, तशीच कंटिन्युटी आपल्याकडून राहील का? कारण हा अंतिम फेरीचा सामना आहे. साजिद 11ने ह्यापूर्वीच्या सामन्यामध्ये उपांत्य फेरीत 80 धावा काढल्या होत्या. नक्कीच अडवण्यासाठी काही स्ट्रॅटेजी? हॅलो, इंटर शिवडीमधील देखील सूर्या नायडू, चिराग वगैरे असेल, त्यांचा चांगली टीम आहे. आम्ही कमीत कमी करू आणि फायनल डे माझा पूर्ण एकदा प्रयत्न असेल. ओके, ऑल द बेस्ट. मी विनंती करेल, साजिद 11चे कर्णधार आहेत आपल्या समवेत. तर नाणेफेकीचा कौल तर आपल्याकडून निसटून गेलेला आहे. तो आपको जो टॉस किया था वो तो आपके हाथ से तो चला गया, लेकिन जो आखिरी का जो फाइनल होने वाला है उसके लिए कुछ खास स्ट्रेटेजी, क्योंकि एक विधानसभा का एक जो लास्ट टाइम भी आपके सामने आया था, पर इस बार कुछ अलग से स्ट्रैटेजी, क्योंकि आपके पास राज नायडू की तरह खिलाड़ी है, बहुत सारे खिलाड़ी जो 4 से 5 बैटिंग कर सकते हैं, उसके आगे तक बैटिंग भी कर सकते हैं, तो कुछ अलग स्ट्रैटेजी आपने बनाई उसके लिए? ऐसी तो कुछ स्ट्रैटेजी बनाई नहीं हम लोग ने, पर हम लोग कम से कम में रोकेंगे उन लोग को, और उसके बाद हम लोग डिफेंड करके जीतने की बहुत कोशिश करेंगे. तो मतलब सामने वाले कैप्टन ने भी आपकी तारीफ की कि जो यहाँ का लोकल टीम है बहुत बढ़िया है, पर इसके वजह से आपके भी कुछ एक जिम्मेदारी बनती है कि उनके भी कैप्टन की कुछ तारीफ की जाए, ताकि आप जानते कि जो खेल देखा है अभी तक आपने उनका, जो क्वार्टर था, उसके बाद जो सेमीफाइनल हुआ, तो आपको कैसा लगा उनका खेल? उसमें से समर ने बहुत अच्छा बैटिंग किया. जो जाएंगे थे कि उसको हम लोग कम से कम में रोकेंगे, और उसके बाद बॉलर है रोहित, उसको भी बहुत अच्छा परफॉर्मन्स दिखाया. थँक्यू कॅप्टन, ऑल द बेस्ट टू यू. तर मी सरांना विनंती करतोय, सरांकडे मी सर आपण 2 शब्द या आयोजनाबद्दल बोलायचे आहेत, कारण आपल्याला माहिती आहे आपले मित्र आहेत, आज आपण इथे अंतिम फेरीसाठी इथे उपस्थित झालात. तर कसं वाटलं आपल्याला हे आयोजन, समायोजन कसं वाटलं? इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी चषक आणि त्याचे आयोजक राजेश मांगडे, रवींद्र शिंदे हे खूपच सुंदर असं आयोजन केलं आहे. सकाळपासून 8 टीम येथे खेळत आहेत आणि 2 बेस्ट टीम या ठिकाणी फायनलसाठी आलेल्या आहेत. दोन्ही बेस्ट टीमला मी फायनलसाठी हार्दिक शुभेच्छा करतो, आणि या टुर्नामेंट फायनलसाठी मी दोन्ही बेस्ट टीमला हार्दिक शुभेच्छा करतो. थँक्यू व्हेरी मच सर. मी सगळ्या पाहुण्यांना विनंती करेल आपण मंचावर जायचं आहे. फलंदाजाने आपली जागा घ्यायची आहे आणि गोलंदाजाने क्षेत्रीय संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करणार. धन्यवाद.
तर साजिद इलेव्हन माझे सहसमालोचक मिश्रा साहेब उपस्थित आहेत. पुढच्या 2 षटकांसाठी मिश्रा साहेब हिंदीमध्ये समालोचन करणार आहेत. श्रीजय इलेव्हन यांनी प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि आमंत्रित केले ते साजिद इलेव्हन यांना क्षेत्ररक्षणासाठी. तर विनंती करेल साजिद इलेव्हन आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. 5-5 षटकांचा हा सामना राहील. कोण आहे? तो मिश्रा जी, अभी अंतिम पड़ाव में हम लोग आ गए हैं. लास्ट मैच अभी चलता हुआ. सुबह से हम लोग ने देखा बहुत सारे स्कोर चेस हुए, बहुत बढ़िया विकेट थी, बहुत बढ़िया किसी ने बल्लेबाजी की. आपको क्या लगता है इस दोनों टीम में ऐसा कौन सा वो प्लेयर है जो मैन ऑफ द सीरीज का हकदार बन सकता है? देखिए आखिरी मैच है और आखिरी मैच में फाइनल का मुकाबला. सबसे बड़ी बात है विजेता बनना. मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द सीरीज, यह अकेले की मेहनत पर आपको मिलेगा. लेकिन जहाँ तक इस कप का सवाल है, जो चमचमाती हुई ट्रॉफी आपकी दाहिनी ओर है. हॅलो या ठिकाणी आमच्या विनंतीस मान देऊन माजी बेस्ट समिती अध्यक्ष, माजी नगरसेवक तसेच विभाग प्रमुख माननीय श्री आशिषजी चेंबूरकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सर्व खेळाडूंना विनंती करू की जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. विभाग प्रमुख माननीय श्री आशिष चेंबूरकर साहेब. एसपीएल का बोल दो ना आपका एक बार. एसपीएल के फॉर्म के लिए शिवडी प्रीमियर लीगचे इथे फॉर्म अवेलेबल आहेत. जर कोणी घेतले नसेल तर घेऊन जायचे. शिवडी प्रीमियर लीग खेळाडूंना विनंती आहे ते घेऊन जायचे फॉर्म. आणि YouTube लाइव ASC लाइव ASC लाइव सीधा प्रसारण यूट्यूब पर सब्सक्राइब कीजिए, बेल बटन ऑन कीजिए और उसका सीधा प्रसारण आप देख सकते हैं. जहां भी टेनिस क्रिकेट टूर्नामेंट होते हैं उसका सीधा प्रसारण ये कर रहे हैं और इनके आयोजक हैं, ऑनर जो हैं वह संतोष, कैमरामैन है रियाज और सूरज, और साथ में लाइव ASC के हमारे स्कोरर हैं मेराज और हमारे स्कोरर हैं अंश यादव. हाथ उठाकर अभिनंदन करते हुए दर्शकों का. हाथ बड़े जल्दी उठाते हैं, काम बहुत धीमा है इनका. आए हुए सभी अतिथियों का मैं इच्छापूर्ति श्री महालक्ष्मी चषक और उनकी कमेटी की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं. तो खबर मिली है कि टॉस जीता है श्रीजा के कप्तान ने और पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया. 3 मैच जब आप फाइनल में पहुंचे हैं तो ये तीसरा मैच है आपका और तीसरा मैच है साजिद इलेवन का. पहले मैच में टॉस जीता था, श्रीजा इलेवन ने बल्लेबाजी की थी, 77 रन बनाए थे. दूसरे मैच में भी बल्लेबाजी करने का मौका मिला क्योंकि मधु विलन ने टॉस जीता और क्षेत्ररक्षण करने का फैसला कर लिया. वहीं पर 66 रन बनाए 5 विकेट के नुकसान पर और वो मैच भी जीत लिया. और आखिरकार इस फाइनल के मैच में टॉस जीतकर बल्लेबाजी करने का निर्णय कप्तान ने लिया है. साजिद इलेवन के खिलाड़ी क्षेत्ररक्षण करने के लिए मैदान पर उतरे हैं और 2 प्रारंभिक बल्लेबाज अपने विचारों में कि क्या किया जाए, पहले शुरुआती ओवर में किस प्रकार से रन बनाया जाए. और एक ही लक्ष्य है जो मैंने अभी बतलाया कि मेरे साथी
मनोज मानकर की दाहिनी ओर आप देख रहे हैं 2 चमचमाती हुई ट्रॉफियां, एक बड़ी, एक उससे थोड़ी सी छोटी, एक विजेता एक उपविजेता की टीम. आणि आपण बघताय मनसकावर आशिष चेंबूरकर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. चेंबूरकर साहेबांचं इथे हार्दिक 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 स्वागत आजच्या या अंतिम फेरीसाठी. आजच्या या अंतिम फेरीसाठी आज आपले उपलब्ध आहेत. या क्रिकेटच्या महाकुंभाचा लाभ घेण्यासाठी आशिषजी चेंबूरकर साहेब इथे उपस्थित झाले आहेत. त्यांचं सर्व कमिटी मेंबर्स कडून आणि कॉम्बॉक्स कडून हार्दिक 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 स्वागत. त्याचप्रमाणे लकी ड्रॉचे कुपन्स आता वाटायला सुरुवात करतायत. तर आपण बघत असाल स्टेजवर काही प्राइजेस ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये आहे टॉवर फॅन, गॅस चुला आहे, त्याच्यानंतर कुकर आहे, त्याचे इंडक्शन कुकर है आणि अशी बरेचसे पारितोषिक आहेत. आणि हे पारितोषिक प्रेक्षकांसाठी आहेत. ये सब प्राइजेस आपके लिए है, जो मैच देखने के लिए आए हैं उनके लिए. कूपन सिस्टम में कूपन्स आपकी तरफ पहुंचाई जाएंगी. उसके बाद एक लकी ड्रॉ निकाला जाएगा. जिन जिन का नाम या नंबर आएगा वो यहाँ से प्राइज ले जा सकते हैं. तो तालियां होनी चाहिए कमेटी के लिए. सबके लिए उन्होंने प्राइज रखा है, ना कि खिलाड़ियों के लिए, पर प्रेक्षकों के लिए भी ये प्राइज रखा गया है. तो अंतिम टप्पे में पहुंचते हैं. अपन टिकटेच थांबायचं. आप वही रुकिएगा, कूपन आपकी दिशा में पहुंचाई जाएगी. तो आप कहीं मत जाएगा, वही रुकिएगा, स्टेज की तरफ मत आइएगा. इच्छापूर्ति श्री महालक्ष्मी माता की जय. इस जय घोष के साथ गेंद लेकर तैयार गेंदबाज सूर्या. स्ट्राइक पर हैं विक्रांत यादव. दाहिने हाथ से राउंड विकेट. ओ क्या गेंद है. टप्पा खाने के बाद छकाती हुई गेंद विकेट कीपर के हाथों में. उनके प्रेक्षकों की आवाज. शुरुआत हो चुकी है. अगली गेंद. ओ हो लगातार बीट करते हुए तर आपल्याला एक म्हणजे सांगण्यात येते आपल्यापर्यंत जी कूपन देण्यात येणार आहे. तर कूपनचा नंबर इथे अनाउन्स केला जाईल. ते कूपन ज्याच्याकडे असेल ती कूपन आपण इकडे घेऊन यायचे. कूपन आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येते. कूपन ठेवायचे हातामध्ये आणि थोड्याच वेळात आपल्याला विजेते स्पर्धकांचे नाव घेण्यात येणार आहे. घोषित के रूप में लेग साइड में खेल दिया था उसे. 2 रन के साथ खाता खुला विक्रांत यादव का. 2 रन के साथ खाता खुलता हुआ श्रीजा 11. इस बार ड्राइव किया, गेंद को फील्ड किया. वहां पर बहुत ही बेहतरीन फील्डिंग. वापस कदम मोड़े हैं नॉन स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज समर शेख ने. अन्यथा रनआउट का करीबी मामला हो सकता था. सही समय पर वापस लौटे. क्षेत्ररक्षण काफी बेहतरीन. नायडू की गेंद और यह गेंद फिर से वही गेंद. नो बॉल का इशारा अंपायर का. सूर्या थोड़ा सा निश्चित तौर पर परेशान. अंपायर मितेश, जी हां मितेश दलाल ने नो बॉल करार किया है. स्कोर बढ़ता हुआ 3. प्री हिट का इशारा अंपायर का. सामने है विक्रांत यादव. एक अतिरिक्त रन. विक्रांत खेल रहे हैं 2 रन पर. इस बार उछाल कर खेला है. गेंद मैदान के बाहर. 6 रन का इशारा अंपायर का. 6 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 9 रनों पर पहुंचता हुआ पहला ओवर चल रहा है. आप देख रहे हैं फाइनल का सीधा प्रसारण ASC यूट्यूब चैनल पर. कैमरामैन रियाज और सूरज आज सुबह से निगाहें जमाए हुए विकेट पर और सीधा प्रसारण आप तक पहुंचा रहे हैं. इस गेंद को खेला ऑफ साइड में. वारिस मिडॉफ के क्षेत्र में 1 रन दौड़कर पूरा किया. अंपायर ने अभी तक कोई इशारा नहीं दर्शाया है. तो इस तरह 1 रन दौड़कर पूरा हुआ. ओवर समाप्ति. इसी के साथ 1 ओवर की समाप्ति पर रन संख्या 10 बिना कोई विकेट खोए. धावसंख्या मात्र झाली आहे. 1 षटक संपले आणि 10. बने साहेब धन्यवाद. आज आपण इथे आलात आणि आम्हाला उपकृत केलेत त्याबद्दल आम्ही खरोखरच आपले ऋणी राहू.
आता मात्र बघावं लागेल की दुसऱ्या षटकाचा जो कार्यभार असेल तो कोणाकडे दिला जातोय. 10 धावसंख्या झालेली आहे. 5 षटकांचा सामना आहे बनेसाहेब आणि आपण बघताय की ज्या प्रकारे गोलंदाजी साजिद 11 कडून झाली, अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन झालं, परंतु फलंदाजी ती चांगली झाली श्रीजय 11 कडून. तर आपण बघताय आता क्रमांक 2चं जे षटक घेऊन आलंय वीरेन गोलंदाजी मार्कवर तयार. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय वीरेनचा पहिला चेंडू दोन्ही प्रकारे चेंडू वळवतोय. अप्रतिम गोलंदाजी केली होती. यापूर्वीही त्यांनी 5 निर्धाव चेंडू टाकले होते, 1 षटकारही खाला होता, परंतु आता मात्र सुरुवात होते पहिल्या चेंडूची. आकृताप्याचा चेंडू समाचार मात्र घेतलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडू तटवलाय, चेंडू गेलाय मैदानाबाहेर. पाहावं लागेल किती धावा मिळतात. खरोखरच पहिल्या चेंडूवर एक खणखणीत षटकार येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. सुरुवात मात्र चांगली झाली आहे. वीरेनवर प्रहार करायला सुरुवात केली. धावसंख्या 70चा मानस नक्कीच पकडलाय. अचिवेबल टार्गेट नाही आहे, ते अगदी इझी टार्गेट नाही आहे. पुन्हा एकदा सामना करण्यासाठी वीरेनचा जगदीश होतोय सज्ज. थोडासा अडथळा. चेंडू क्रमांक 2 सुरुवात होते. वीरेन फटका चांगला, चेंडू हवेत आहे. विक्रांतचा हा गडी, विक्रांत नक्कीच आणि झेल डबल टिबल आणि हवेला झेल मात्र सुटलाय. काही गरज नसताना आपण बघताय चेंडून मात्र अगदी लॉलीपॉप झेल होता. अजूनही कम्युनिकेशन गॅप दिसतोय खेळाडूंमध्ये. विकेट किपरचा हा झेल होता, परंतु स्क्वेअर लेगला जो खेळाडू होता, शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू होता, त्यांनी प्रयत्न केला आणि झेल सुटला. आणि झेल सुटलाय तर कोणाचा, तो म्हणजे विक्रांतचा. विक्रांत ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय सकाळपासून, कुठल्याही संघाला एकमेव मात्र अप्रतिम षटकार त्याच्या नावावर आहेत आणि झेल मात्र विक्रांतचा सुटलाय. पाहावं लागेल वीरेनचा पुढचा चेंडू. आणि यावेळेला लॉन टेनिसला जसा खेळावा तसा मात्र चेंडू तिथे खेळलाय. अशा प्रकारे एका धावेत समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा विक्रांतला स्ट्राईकवर आणलाय. वीरेन मात्र प्रयत्न करतोय गडी बाद करण्याचा. एक षटकार त्याच्या षटकामध्ये आलाय. अजूनही चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवर वीरेन तयार. सामना करेल विक्रांत. आणि यावेळेला थोडका मला वाटतं अगदी स्टंपच्या बाजूने सेंटीमीटरने तो बाजूला गेलाय. 22चा इशारा पंचांनी डी झोन मध्ये गेलाय. त्याच्यामुळे ही 2 धावा घोषित करण्यात आल्यात. एक धावा आहे. थँक्यू. 19 ज्यांनी कोणा लकी ड्रॉच्या कुपन डाव्या बाजूला वाटप होतंय तर घ्यायचं, त्या सगळ्यांनी घ्यायच्यात. वीरेनचा पुढचा चेंडू चांगलं कनेक्शन इथे मात्र गेलाय. तो स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये 2 धावा आपल्या संघासाठी अर्जित केल्या. धावसंख्येत मात्र 2 वाढ झाली आहे. फटकेबाजीची आवश्यकता. धावसंख्या झाली ती 21. अजूनही वीरेनचे काही चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू शिल्लक. ह्या षटकातील षटक क्रमांक 2 आपण बघताय मार्गस्थ होतंय. शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 31. कारण त्याचं काय सूर्या नायडूची जी गोलंदाजी होती त्या गोलंदाजीवर मात्र जास्त धावा आल्या नाहीत. मॅच बॉल आलेला आहे. पाहावं लागेल ह्या शेवटच्या चेंडूवर काहीतरी होण्याची चिन्ह दिसत आहेत असं नक्कीच प्रतीत होतंय. थोडासा प्रेशर रिलीज करण्याचा विक्रांतचा प्रयत्न होतोय की वीरेन मात्र वरचढ ठरतोय ते पाहूया. आकुर्ताप्याचा चेंडू अप्रतिम होता. तिथे मात्र हा ना आणि अशातच एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 21. विदाउट लॉस. फाइनल का मुकाबला आप देख रहे हैं. सीधा प्रसारण ASC यूट्यूब चैनल पर आपको दिखाया जा रहा है. इच्छापूर्ति श्री महालक्ष्मी चषक दूसरा पर्व 23 मार्च 2025 अपने अंतिम पड़ाव पर पानी वहां पर मंगा रहे हैं बल्लेबाज. और नायडू
तैयार हो रहे हैं। उनका अपना दूसरा ओवर है मैच का, ये तीसरा ओवर, 2 ओवर में 21 बिना कोई विकेट खोए, 21 विदाउट लॉस। एक मौका था विकेट कीपर के हाथों में। पहली गेंद लेग स्टंप पर गेंद थी, फ्लिक किया उसे, गेंद आई रंगमंच से टकराकर खिलाड़ी के पास, गेंद को उठाया, गेंद सौंपते नायडू के पास 1 रन दौड़कर पूरा किया। स्कोर बढ़ता हुआ 22 बिना कोई विकेट खोए, 22 विदाउट लॉस। नायडू अपनी गेंदबाजी मार्ग पर, सामने है विक्रांत जाधव, दाहिने हाथ से राउंड विकेट। इस बार गेंद हवा में, गेंद के नीचे नायडू, और इसी के साथ कॉट एंड बोल्ड। विक्रांत जाधव का विकेट कॉट एंड बोल्ड के रूप में लेकर 1 2 3 4 5 खिलाड़ी नायडू को इस सफलता पर उसका अभिवादन करते हुए सफलता दिलाई नायडू ने अपने इस ओवर में। विक्रांत जाधव जैसे आक्रामक बल्लेबाज को कुल रन बनाए। हमारे स्कोरर तो कुछ पता नहीं, कुछ लिखते ही नहीं कि कितने रन बनाए, बोलते मतलब ही नहीं रहता उनसे। उनका कहना है क्या जरूरत है रन लिखकर, अब उन्हें पता नहीं है कितना महत्व है उस 18 रन का जिसने मेहनत करके विकेट पर बनाया है। नए उभरते हुए नवोदित स्कोरर हो, आप कुछ सीखिए, अच्छी बात है। नए बल्लेबाज रोहित माने आए हैं मैदान पर, ये भी एक आक्रामक बल्लेबाज। सामने है नायडू, दाहिने हाथ से राउंड विकेट। अगली गेंद, ये गेंद हवा में सीधे कमेंट्री बॉक्स की तरफ आती हुई दस्तक देती हुई 6 रन का इशारा अंपायर का। पहली गेंद पर समाचार लिया है उस गेंद का, 6 रन लॉन्ग ऑन के ऊपर से। टीम का स्कोर बढ़ता हुआ 28। कूपन बांटे जा रहे हैं। ये 6 रन का इशारा अंपायर का। लगातार 2 गेंदों पर 2 छक्के। कितने आक्रामक मूड में आए हैं विक्रांत जाधव का विकेट गिरने के बाद। माने लगातार पिछली 2 गेंदों पर अच्छा समाचार लिया है और 2 गेंदों में 12 रन बना लिए हैं। यह है वो बल्लेबाज जो इस समय कुछ भी कर सकता है मैदान पर। इस बीच नायडू की ये गेंद तेज गेंद थी, शरीर से टकराई और टकराकर चिली पॉइंट के क्षेत्र में, वहाँ से गेंद आई फॉरवर्ड शॉट लेग के क्षेत्र में। स्वयं नायडू गए, गेंद को उठाया। इतने थके हुए दिखाई दे रहे हैं विकेट कीपर और स्लिप में कि वहाँ से गेंद लौटकर स्क्वायर लेग के क्षेत्र में आती है और गेंद उठाने के लिए दोनों खिलाड़ियों में से कोई नहीं दौड़ पाता है। नायडू जाते हैं, गेंद उठाते हैं। अगली गेंद नायडू की, इस बार बेहतरीन स्ट्रोक। 6 रन का इशारा अंपायर का। क्या टाइमिंग है, गजब की टाइमिंग। 3 छक्के लगाए जाधव के आउट होने के बाद। स्कोर है इस समय 40। ओवर समाप्त हुए 3। आगे का आंखों देखा हाल बने साहब से। हेलो धन्यवाद सर जी। बहुत ही अच्छे से तरह कमबैक करते हुए श्रीजा 11 के रोहित माने आक्रामक फलंदाज, सूर्या नायडू जैसे गेंदबाज पे आखिरी गेंद 3 गेंदों पे 3 षटकार मारते हुए टीम का स्कोर हो चुका है 3 ओव्हर की समाप्ती के बाद 40 रन। आता यानंतर मान्यवरांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आपण पार पाडत आहे। इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी चषक पर्व दुसरे आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी माजी नगरसेवक तसेच माजी बेट समिती अध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवडी विधानसभा विभाग प्रमुख माननीय श्री आशिषजी चेंबूरकर साहेब यांनी वेळात वेळ काढून या महाअंतिम सामन्याच्या आपली भेट दिल्याबद्दल मी आपले आयोजक उपशाखा प्रमुख राजेशजी मांगडे यांना विनंती करतो की त्यांचा शाल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे। मी चेंबूरकर साहेबांना विनंती करतो की त्याचा त्यांनी स्वीकार करावा।
विभाग प्रमुख माननीय श्री आशिषजी चेंबूरकर साहेब. सुंदर असा फटका ऑफसाईडच्या दिशेने टोवला चेंडू. पंचा किती धावा देतात? केवळ एक धाव घोषित. संघाची वाढती धावसंख्या धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41. वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथं षटक घेऊन आला तो डावखुरा गोलंदाज लकी. सुंदर असा चेंडू परंतु बॅटची कडा घेत ऑफसाईडच्या दिशेने इक्लरच्या स्वरूपात एक धाव. संघाची वाढती धावसंख्या झाली ती 42. 2 चेंडू 42 धावा. तसेच या षटकानंतर मी मान्यवरांना विनंती करतो की लकी ड्रॉचं पहिलं आणि या ठिकाणी या सत्कारादरम्यान या ठिकाणी रोहित मानेचा असा प्रमुख फलंदाज श्रीजा 11चा या ठिकाणी तंबूत जाताना आपल्याला दिसत आहे. उत्कृष्ट असा झेल या ठिकाणी पकडला तो कृष्णा यांनी. सुंदर अशी गोलंदाजी लकी यांची आणि दुसरा गडी बाद होतोय तो श्रीजा 11 या संघाचा. धावसंख्या झाली ती 42. फॉल ऑफ द 2 विकेट. द स्कोर श्रीजा 11 इज 42. नवीन फलंदाजचं नाव काय कोइन्सिडेंस झालाय. नवीन आलेला फलंदाजचं नाव आहे लकी आणि लकीचा सामना करेल लकी. पाहूया फलंदाज लकी ठरतो की गोलंदाज लकी ठरतो. कोण कोणासाठी लकी ठरतंय, फलंदाजी की गोलंदाजीसाठी? लेट्स सी. लकी विरुद्ध लकी. सुंदर अशी गोलंदाजी लकी यांची. आपल्या संघासाठी खूपच अचूक असा मारा करतोय तो डावखुरा गोलंदाज लकी. या ठिकाणी पहिलं लकी ड्रॉ विजेता इस्त्रीसाठी आपण कुपन नंबर जाहीर करतोय. कुपन नंबर 3दा पुकार दिला जाईल. जर कुपन आणि तो इकडे असेल तरच त्याला ते पारितोषिक देण्यात येईल. याची सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची आहे. पहिला लकी ड्रॉ हे इस्त्रीसाठी असेल. पहिला नंबर आपण काढत आहे. 3 आकडे असतील. पहिला आकडा आहे पहिला लकी ड्रॉ नंबर आहे जो इस्त्रीसाठी आहे 309. 309 309 309 309 एक आहे का कोणी? 309 लवकर धावत यायचे स्टेज वरती. आणि अशाच प्रकारे या लकी ड्रॉच्या दरम्यान या ठिकाणी उत्कृष्ट अशी फलंदाजी चालू आहे श्रीजा 11ची. पंचांचा दोन्ही हात वरती आणि षटकाराचा इशारा. या ठिकाणी मी माझे सहकारी यांना विनंती करतो की त्यांनी कॉमेंट्री स्कोर करायची आहे. त्या ठिकाणी स्कोर देखील सांगायचा आहे. धावसंख्या झालेली आपण वळूया स्कोर कडे. ती झाली म्हणजे 51 धावांचं आता मात्र धावसंख्या स्कोरबोर्डवर लागलेली आहे. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला दिसते फलंदाजांकडून आहे लकी आणि एका लकीचं मात्र षटक संपलंय. या ठिकाणी पहिला लकी ड्रॉ विजेता शिवडी आशीर्वाद बिल्डिंग येथील लक्ष्मण अकोला यांना इस्त्री या ठिकाणी देण्यात येत आहे. शेवटचं षटक. धावसंख्या झाली ती 51. पाहावं लागेल आणखी किती धावसंख्या आपल्या संघाच्या. सेकंड लकी ड्रॉ कुकर. सेकंड लकी ड्रॉ असेल तर कुकर साठी. तर कुकर कोणाच्या घरात जातोय पाहूया. आज भात शिजतोय का कुकर मध्ये? जरा आयोजकांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. सेकंड लकी ड्रॉ कुकर साठी नंबर आहे 399. 399 399 399 इकडे आहे का? वर 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 तिकडे टाकीवर बघा. शौचालयाच्या टाकीवरती छोटा क्रीडा रसिक त्या ठिकाणी लवकर यायचंय. सावकाश सावकाश. पंचांचा इशारा वाईटचा इशारा झालाय. 1 डी झोन मध्ये मात्र 2 धावा आपल्या संघाच्या धावसंख्येत
या ठिकाणी मी सर्व क्रीडा रसिकांना एक विनंती करतो की तुम्हाला जे ही क्रिकेट टुर्नामेंट आणि हे प्राइज डिस्ट्रीब्युशन आवडले असेल तर राजेश मांगडेसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. आपले आयोजक राजेशजी मांगडे यांच्या सौजन्याने या ठिकाणी आपणास मोफत लकी ड्रॉ कुपन त्याचबरोबर आकर्षक अशी बक्षिस देखील या ठिकाणी देण्यात येत आहे. 53 सर. 4 लास्ट ओव्हर आहे सर. तर वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. फटका चांगला येतो तो डीप मिड विकेटच्या दिशेमध्ये थेट आमच्या पाहुण्यांकडे आणि वेद उत्कृष्ट षटकार या ठिकाणी. या ठिकाणी तिसरा लकी ड्रॉ नंबर आहे तो आहे मिक्सर साठी. द नंबर आहे 193 100 आणि त्याचबरोबर या ठिकाणी पुन्हा एकदा गडी बाद होतो तो श्रीजा 11 संघाचा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात ते साजिद 11चे. समोर मात्र तंबूत आश्रयासाठी जातोय अनिकेत वर्मा नवीन फलंदाज मैदानात येतोय. धावसंख्येला मात्र गोलंदाजाने ब्रेक मिक्सर क्षमा असावी मध्ये संरक्षक कॉमेंटेटर. मिक्सर साठी नवीन नंबर आहे लकी ड्रॉ विजेता लकी नंबर 462 462 462 462 कोण आहे साजी. या ठिकाणी आपल्याच मॉर्निंग क्रिकेट ग्रुप मधील एक क्रीडा रसिक त्यांना हा मिक्सरचा लकी ड्रॉ विजेता नंबर लागलाय. कॉंग्रॅच्युलेशन बजरंगी भाईजान. राजेशजी मांगडे यांना सर्व घरात त्यांच्या आया बहिणी सर्वजण बोलतील की रोज संडेला अशी मॅच ऑर्गनाइज करा. आम्हाला घरी रोज मिक्सर कुकर इस्त्री काही ना काहीतरी भेटत जाईल. यानंतर गॅस शेगडी हे एक नवीन पारितोषिक या ठिकाणी राजेशजी मांगडे यांनी या ठिकाणी गॅस शेगडी साठी लकी नंबर करण्यात येत आहे आणि तो लकी नंबर आहे 299 299 आणि तो लकी नंबर स्टेज वरतीच आहे. अभिनंदन. घरी जाऊन आईला नक्की दे ही गॅस शेगडी. रवी शिंगे त्याची जबाबदारी तुम्ही घ्यायची आहे त्याच्या घरी पोहोचवायची गॅस शेगडी. त्यानंतर आता नेक्स्ट लकी नंबर असेल तो कूलर साठी टॉवर फॅन. भरपूर गरमी वाढलेली आहे. सर्वांची इच्छा आहे की हा फॅन आम्हाला लागू दे. साहेब सर्वांच्या नजरा तुमच्याकडे देखील आहेत. विजयासाठी साजिद 11ला 68 धावांचं आव्हान मात्र ठेवलेलं आहे. टॉवर फॅन साठी लकी नंबर काढलाय तो 686 686 686 86. टॉवर फॅन कूलर साठी 686 1 686 2 686 3 आणि हा नंबर या ठिकाणी बाद केला जात आहे. to win. 69 to win. टॉवर फॅन साठी लकी नंबर आलाय तो 347 347 347
आहे का 347 347? तर आपल्याला माहित असेल हे प्राइस डिस्ट्रीब्युशन ASC लाईव्ह ला दिसतंय संपूर्ण जगभरात युट्यूबच्या माध्यमाद्वारे. 347 या ठिकाणी. एक मिनिट राजेंद्र चव्हाण या ठिकाणी टॉवर फॅनचे विजेते आहेत. लकी ड्रॉ नंबर 347. राजा द्या हातात. अभिनंदन राजेंद्रजी चव्हाण. राजेंद्र चव्हाण यांना गरमीमध्ये मस्त थंड थंड हवा आता घरी खायला. यानंतर शेवटचं लकी ड्रॉ कुपन आहे इलेक्ट्रिक गॅस शेगडी. त्याचा लकी नंबर आहे 108 108 108 108 108 108 पाहिजे. 180 नाही चालणार. 108 108 इलेक्ट्रिक गॅस शेगडी 108 108. अरे आहे 108. लवकर लवकर इकडे यायचंय. 108 न्यू बॉल. संपले 108 लकी ड्रॉ विजेता लवकर रंगमंचावरती यायचंय. कुपन दाखवा. ए राजा 108 घ्या. आणि आपण बघताय फलंदाजीसाठी आलाय सूर्या नायडू. माझ्या मित्रांनी ते नोटीस करून दिलं आणि सूर्या गोलची शेगडी भेटली. धन्यवाद चेंबूरकर साहेब आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती राहिल्याबद्दल. इच्छापूर्ती महालक्ष्मी चषक च्या आयोजक राजेशजी मांगडे आणि सर्व मित्रपराकडून तुमचं मनपूर्वक जाहीर आभार. या ठिकाणी मी माझे समालोचक यांना विनंती करतो की पुढील मॅचची सुरुवात आपण करायची लवकरात लवकर. धन्यवाद बने साहेब. तर विजेत्यांचं हार्दिक 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 अभिनंदन. आणि राजेशजी मांगडे साहेब आपलंही धन्यवाद. आपण एवढी सोय करून दिली प्रेक्षकांची त्याचबरोबर खेळाडूंची. तर खरोखरच अशीच टुर्नामेंट आपण भरवा. महालक्ष्मी आपल्या पाठीशी आहे. जगदंबा आपल्या पाठीशी आहे. तर वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. बने साहेबांचे पुन्हा एकदा आभार. आपण इथे आलात आणि थोडंसं समालोचन केलं आणि त्याचबरोबर अँकरिंग केलं त्याबद्दल खरोखरच आम्ही आपले आभारी आहोत. तर 69 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते साजिद 11 अंतिम फेरी विजयासाठी. आणि बघताय आपण सूर्या नायडू फलंदाजी मार्कवर आहे. प्रथमेश आणि गोलंदाजी मार्कवर ठरल्याप्रमाणे श्रीजा 11चा अक्षय रामाणे. सुरुवात होते. पहिला चेंडू पहिलं षटक. जर्सी क्रमांक 45 पहिला चेंडू सूर्या नायडू. फटका चांगला आहे. चांगला स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये तटवला. सुरुवात षटकाराने इरादे स्पष्ट केले सूर्या नायडूने. आणि बघितलं असेल पहिल्या प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकलाय आणि त्याची कंटिन्युटी सातत्य मात्र सूर्याने कंटिन्यू ठेवलेलं आहे. तर पहिल्या चेंडूवर षटकार इरादे स्पष्ट केलेत. 69 धावांचं आव्हान अगदी सहजरित्या पार करण्याचा मानस मात्र सूर्या नायडूचा. आणि हो आमच्या गुणलेखकांनी आताच आम्हाला सांगितलं होतं पहिल्या चेंडूवर षटकार जाईल आणि तसंच झालं. तर थँक्यू. आपलं प्रिडिक्शन कंप्लीट झालंय. अक्षयचा पुढचा चेंडू सामना करेल सूर्या नायडू द मॅन फ्रॉम शिवडी. फुलटा चेंडू रिझल्ट सेम. डीप मिड विकेट यावेळेला. षटकार क्रमांक 2 चेंडूत 12 धावा. अक्षयची लाईन आणि लेंथ बिघडवण्याचा प्रयत्न यशस्वी. तिसरा षटकार आला सूर्या. जर तिसरा षटकार आला तर बने साहेबांच्या खिशातून 201 रुपयाचं पारितोषिक. बने साहेबांचा खिसा रिकामा करण्याची संधी सूर्या नायडूकडे. आणि संघ मालक यांच्याकडून जर 5 चेंडूत 5 षटकार ठोकले तर 5000 रुपयाचं रोख पारितोषिक संघ मालक महावीर सोलंकी यांच्याकडून. म्हणजे 5200 म्हणजे
5200 रुपयाचं पारितोषिक आता लागू झालेलं आहे. तर बघूया तिसरा षटकार ठोकतोय का. 201 रुपयाचं पारितोषिक बने साहेबांकडून. आणि हा षटकार, परंतु मैदानात चेंडू राहिलाय. 200 रुपयाचं पारितोषिक खिशात मात्र सेफ राहिले. 3 चेंडू झालेत. संपूर्णपणे समाचार घेतलाय गोलंदाज अक्षयचा. आणि आता प्रयत्न करेल प्रथमेश, ज्याने सुरुवात केली होती आपल्या षटकाची. 29 धावा ठोकल्या होत्या समोरच्या गोलंदाजाला. आता मात्र प्रयत्न झाला पाहिजे प्रथमेशकडून. सूर्याने मात्र सुरुवात केली आहे. प्रथमेशची सुरुवात करतोय का ते पाहूया. 3 चेंडू झालेत. 3 चेंडूचं षटक बाकी. चेंडू क्रमांक 4 मार्गस्थ होताना. क्या बात आहे प्रथमेश, निवड केली आहे स्क्वेअर लीगची. आणखी एक षटकार. महागडे 4 चेंडू. महागडे 4 चेंडू अंतिम सामन्यात बघताय आपण अक्षयकडून. प्रेक्षक खुश. लोकल टीम, विभागीय टीम याला समर्थनार्थ आपण बघताय संपूर्ण प्रेक्षक वर्ग मैदानात, या प्रबोधनकार ठाकरे मैदानात उपस्थित. आणि बघताय तर 3 षटकार आले आहेत 4 चेंडूत. चेंडू क्रमांक 5. चांगला यॉर्क केला यावेळेला अक्षयने. मात्र लेंथ मध्ये फरक केला, थोडासा स्पीड कमी केला आणि 1 धाव मात्र घेतली आहे. निश्चितच एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या आतापर्यंत झाली ती 20. नो डाऊट. काय बॅटिंग चालू आहे दोघांकडून. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन आपण बघताय. शेवटचा चेंडू सूर्या नायडू ऑन द मार्क. अपेक्षा एका षटकाराची, जे सातत्य आहे सूर्या नायडूचं फॉर्म मध्ये येण्यासाठी सूर्याला अत्यंत गरज अशा फलंदाजीची. शेवटचा चेंडू जर्सी क्रमांक 45 अक्षय तयार. आकृताबाचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेग निवडलाय, परंतु जातोय 2 डिक्लेअर झोन मध्ये. षटकाखेरीस खेळ संपलाय. धाव संख्या झालेली आहे ती 22. मिश्राजी क्या कहना है, जो तोड़फोड़ बल्लेबाजी चालू है बल्लेबाजों की, जैसे बल्लेबाजी है प्रथमेश की बल्लेबाजी, क्या कहना चाहोगे इस बल्लेबाजी के बारे में? शानदार पारी दोनों बल्लेबाज खेलते हुए. और लक्ष्य एक ही है, मैंने पहले ही बतलाया कि ट्रॉफी, अगर मैं भी वहां पर होता मैदान पर तो मेरा एक ही लक्ष्य था, इस ट्रॉफी की तरफ जो विजेता ट्रॉफी है वो अपने हाथों से ना जाने देता. और वही दोनों बल्लेबाज कर रहे हैं इस समय. जीतना है, ट्रॉफी के लिए खेलना है. पर्दे के पास जो हमारे हॅलो रजवा ती लहान मुलं बघ पडद्यावरती खाली. 47 पहली गेंद लेकर राउंड विकेट दाहिने हाथ से लेग स्टंप के बाहर वाइड करार दिया गया अंपायर के द्वारा. वाइड प्लस के साथ स्कोर 2 रनों के साथ बढ़ता हुआ 24 बिना कोई विकेट खोए. अब तक 3 छक्के लग चुके हैं. रोहित माने मैच का दूसरा ओवर अपना पहला ओवर करते हुए. अगली गेंद ड्राइव किया उसे, गेंद आई है मिड ऑफ में, वहां पर सफाई के साथ गेंद को उठाया. गेंद जब तक सौंपते माने के बाद 1 रन दौड़कर पूरा किया वहां पर बल्लेबाज प्रथमेश ने. टीम का स्कोर बढ़ता हुआ 25 रनों पर पहुंचा है. आप देख रहे हैं सीधा प्रसारण फाइनल का. ये मैच उत्तर भारतीय दशहरा सम्मेलन रामलीला के सभी पदाधिकारी मंच पर उपस्थित हुए हैं. मैं इच्छापूर्ति श्री महालक्ष्मी चषक और उनकी कमेटी की तरफ से, अपने साथी मनोज मानकर की तरफ से, बने साहब की तरफ से उन सभी का हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं. गेंद और बल्ले का संघर्ष चल रहा है. प्रबोधन ठाकरे उद्यान शिवड़ी के इस मैदान पर तिरछे बल्ले से खेलना चाहते थे, ठीक तरह से बल्ले पर आई नहीं. अब पिछले 2 या 3 मरतबा प्रयास जरूर किया यहाँ पर नायडू ने, लेकिन वो सफलता नहीं मिल पाई जो पहले ओवर में 2 गेंदों पर मिली थी. लगातार 2 छक्के लगाए थे, उसके बाद से मिस कर रहे हैं गेंदों को और गेंदें ऑन साइड में ज़्यादा जा रही हैं. नतीजा केवल 1 या 2 रन मिल रहा है. इस बीच माने की ये गेंद फुल टॉस पर ड्राइव किया उसे लॉन्ग ऑन पर. खिलाड़ी ने सफाई के साथ गेंद को उठाया. गेंद जब तक थ्रो करते माने के पास 1 रन दौड़कर पूरा किया प्रथमेश ने. टीम का स्कोर बढ़ता हुआ
29 बिना कोई विकेट खोए, 29 विदाउट लॉस। लक्ष्य है 69 रनों का, 69 टू विन दिस मैच बाय साजिद 11। इन फाइनल इन कम्स माने टू नायडू, ड्राइव इट ऑन साइड, लॉन्ग ऑन की तरफ गेंद आई, 1 रन आसानी के साथ वहां पर नायडू ने पूरा किया। टीम का स्कोर पहुंचता हुआ 30 रनों पर। दूसरा ओवर अभी भी जारी है, संभवतः अंतिम गेंद हो सकती है और इस समय स्कोर 30। रामलीला नवरात्रोत्सव मंडळाचे मनोज यादव साहेब इथे उपस्थित झालेत आपल्या सहकाऱ्यांसोबत। मनोज यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे हार्दिक 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 स्वागत आजच्या या क्रिकेटच्या महाकुंभात। 1 रन इस बीच 1 रन पूरा किया। टीम का स्कोर बढ़ता हुआ 31। थोड़ा सा अंतर देखिए, 21 रन बनाए थे 2 ओवर की समाप्ति में सृजा 11 ने, वहीं पर 31 रन बनाए हैं 2 ओवर की समाप्ति पर बिना विकेट खोए साजिद 11 ने। उसका कारण है जिस तरह की रोहित की गेंदबाजी रही, हमेशा रोड़ा बनी है हर एक टीम के लिए। स्पीड ब्रेकर का काम जरूर रोहित का ये ओवर करता है, इसी वजह से स्कोर का जो रन रेट है वो कम आया हुआ है यहाँ पे। तो अगली ओवर के लिए प्रस्थान करते वहाँ पे लकी शेख गेंदबाजी के लिए आएंगे जरूर। लकी शेख अगली गेंद अगले ओवर की शुरुआत करेंगे। बस बहुत बढ़िया गेंदबाजी रही है लकी की, सामना करेंगे फिर एक बार प्रथमेश। लकी की पहली गेंद प्रथमेश के लिए, इस बार गेंद को दे मारना चाहते थे, पहले ही बैट को 360 डिग्री में लेके गए वहां से, लेकिन 1 रन से संतुष्टि करनी पड़ेगी। गेम आगे बढ़ता हुआ 1 रन से, जरूर लकी को कोशिश करनी चाहिए, एक विकेट की आवश्यकता अगर ये मैच जीतना है तो। जिस तरीके से बल्लेबाजी हो रही है दोनों ही बल्लेबाजों में, मनोज यादव साहेबांचा इथे सत्कार करण्यात येतोय। आमचे राजेशजी मांगडे साहेब उपशाखा प्रमुख यांच्याकडून त्याचा त्यांनी स्वीकार करत आहे। सत्कार स्वरूपात त्यांना शाल, एक पुष्पगुच्छ, त्याचप्रमाणे सन्मानचिन्ह देण्यात येते। धन्यवाद मनोजजी, आज आपण इथे आलात आणि आमच्या या क्रिकेटच्या ज्या स्पर्धा चालू आहेत त्याच्यासाठी आपली उपस्थिती दाखवली, त्याबद्दल खरोखरच आम्ही आपले ऋणी राहू मनोजजी यादव। तर पुन्हा एकदा वळूया आपण मॅचकडे। वाइड का इशारा आया है, एक स्क्वेअर मारा आपण बघितलात लकी शेख कडून। सामना करेल पुन्हा एकदा सूर्या नायडू। अजूनही सलामीची जी जोडगोळी आहे, जी फलंदाज आहे अजूनही मैदानात आहे। दोनों ओपनर अभी भी मैदान में बाकी है, जरूरी है बड़े शॉट्स खेलने की क्योंकि आस्किंग रेट अभी बढ़ता जा रहा है। इसी बीच इस बार पटकी हुई गेंद थोड़ी सी कवर की दिशा में ये गेंद को दे मारा है, जरूर एक डी जोन में जाती हुई गेंद। अंपायर का इशारा, इस बार 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ। थोड़ी सी डीजे के मन में हलचल दिखाई दे रही है, गेंद आगे बढ़ती हुई। लकी शेख जरूर बहुत अच्छा प्रयास करते हुए अपनी टीम को संभालने की, जिसका रोहित ने भी प्रयास किया था, सक्सेसफुल रहे उसमें। लकी भी वही टप्पे पे गेंदबाजी करते हुए पूरी तरह बांध के रखने में कामयाब इस बार सूर्या नायडू को। फिर एक बार जैसा मैंने कहा था पहले ही, सोहेल तनवीर के एक्शन के गेंदबाज है लकी शेख, आप जानते हैं बहुत बढ़िया गेंदबाजी करते हैं, पूरा हाथ स्ट्रेट ऑफ द हेड आता है। इसी बीच और 1 रन से संतुष्टि करनी पड़ेगी, छक्कों की आवश्यकता है, इस बार छक्कों की आवश्यकता है। 3 चेंडू 3 षटकार ठोका आणि 1000 रुपयाचे पारितोषिक घेऊन जा प्रथमेश, आपल्यासाठी लॉटरी ओपन झाली आहे। लकी शेख पहिला षटकार मात्र येतोय का, आपल्याला प्रथमेश डगआउट मध्ये जाताना दिसतोय, झेल घेतलाय आणि मोठा हादरा, पहिला हादरा, 1000 रुपयाचं पारितोषिक महावीर साहेबांच्या खिशात साबूत राहिलंय आणि प्रथमेशला मात्र डगआउट मध्ये जावं लागतंय। आज आपल्या इथे इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी चषकाच्या भव्य ओव्हरआर्म क्रिकेट सामन्यांसाठी भायखळा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार मनोज जामसुदकर साहेब इथे उपस्थित झाले आहेत। मनोज जामसुदकर साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे हार्दिक 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 स्वागत। तर आपण बघू शकता मनोज जामसुदकर साहेब मंचावर येत आहेत। भायखळा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार, कार्यसम्राट आमदार श्री मनोज जामसुदकर साहेब उपस्थित झालेत, त्यांचं इथे हार्दिक स्वागत। भायखळा विधानसभा आमदार
श्री मनोजजी जामसुदकर साहेब इथे उपस्थित झाले आहेत. मनोजजी जामसुदकर साहेबांचं इच्छापूर्तीची महालक्ष्मी चषक आणि त्याचप्रमाणे उपशाखा प्रमुख श्री राजेशजी मांगडे साहेब आणि सर्व सहकाऱ्यांकडून त्यांचं हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे चिराग, सामना करेल लकी शेख याचा. आदेश आदेश थोडस पाठीव. यावेळेला मात्र स्वैर मारा नक्कीच पंचांचे हात उंचावलेत, वाईड साठी उंचावलेत. धाव संख्येत होत्या एक निवड. चिरागने जर 3 चेंडू 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक बने साहेबांकडून इथे जाहीर झाले. तर चिराग जर तू आमची अनाउन्समेंट ऐकली असशील तर प्रयत्न झाला पाहिजे, आपल्या संघाला फायदा होईलच, त्याचप्रमाणे बने साहेबांचा एक किस्सा रिकामा होईल. आणखी एक स्वैर मारा, आणखी एक वाईटचा इशारा. धावसंख्येत मात्र भर करून देतोय तो लकी शेख. आतापर्यंत सकाळपर्यंत अप्रतिम गोलंदाजी करत होता, थोडेसे शोल्डर्स डाऊन झालेत, नक्की कळतंय, थोडासा आराम. चिराग ने मैच जीता तो 2000 रुपए जीता है, ये दोनों ने नॉट आउट मारा जीता है. जर या दोन्ही म्हणजे सूर्या नायडू आणि चिरागने जर मॅच जिंकवली तर 2000 रुपयाचं पारितोषिक. नॉट आउट राहिला पाहिजे पण, परंतु यावेळेला पहिला षटकार बने साहेब, पहिला षटकार आलाय, पहिला षटकार आलाय चिरागच्या बॅट मधून. पाहावं लागेल 2 षटकार येणार आहेत का. लकी शेख याचा मात्र अटॅक करताना चिराग, पहिला षटकार आलाय. लकी शेख पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार, सामना करणार चिराग. चिराग जलाय रखना. पुन्हा एकदा चेंडू हवेत, खेळाडू त्याच्या खाली जातोय का मैदानाच्या बाहेर. षटकार क्रमांक 2. संख्या पाहूया किती झाली आहे. धाव संख्या झाली ती 49. 12 चेंडूत 20 धावांची आवश्यकता. नाबाद राहिले तर 2000 रुपयाचं पारितोषिक. एक षटकार जर चिरागने टोकला तर मला वाटतं 500 रुपयाचं पारितोषिक आणि पुढच्या प्रत्येक षटकाराला चिरागच्या 100 रुपयाचं पारितोषिक बने साहेबांकडून. तो मिश्रा जी जिस तरह से बल्लेबाजी हो रही है, 12 गेंदों में 20 रनों की आवश्यकता अभी यहाँ पे जी जरूर. सूर्या नायडू अभी भी है, तो आपको क्या लगता है सूर्या खत्म करेगा, चिराग खत्म करेगा, ये नए गेंदबाज. लेकिन आप रोहित को भी मत भूलिएगा, बहुत बढ़िया गेंदबाजी की है रोहित ने. अगर विकेट आती है तो मैच लेने के देने पड़ जाएंगे यहाँ पे. देखिए समय के गर्भ में छुपा हुआ है और इस ट्रॉफी ने निर्णय कर लिया है कि किस कप्तान के पास हो जाएगा. अंतिम 12 गेंदें बता देंगी. इस बार ड्राइव किया, एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में 1 रन दौड़कर आसानी के साथ नायडू ने पूरा किया. टीम का स्कोर बढ़ता हुआ 50. अर्धशतक पूरा होता हुआ टीम का 50 रन पूरे. आपण बघताय जो सामना चाललाय तो संघांमध्ये चालू आहे, विभागांमध्ये चालू आहे. तर गेल्या वर्षी लालबाग मध्ये होती, या वर्षी पाहूया शिवडीला येते का लालबाग मात्र खेलने का प्रयास, अपील की वहां पर विकेट कीपर ने शॉर्ट गेंद के जारी है, संघर्ष चल रहा है. इस बार हुक किया, गेंद गई है रंगमंच से टकराकर खिलाड़ी के पास. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर गेंद फील्ड होती हुई 1 रन मिलता हुआ वहां पर बल्लेबाज चिराग को. टीम का स्कोर बढ़ता हुआ 51. अगली गेंद ओवर द विकेट, तेज रफ्तार की गेंद, वाइड प्लस 2 रन आएंगे.
1 रन वाइड के रूप में, 1 रन विकेट कीपर से मिसफील्ड के रूप में, कुल मिलाकर 2 रन, स्कोर बढ़ता हुआ 53। नायडू सामना कर रहे हैं माने की अगली गेंद, इनकम्स माने। काफी देर बाद ये रायडू का बल्ला घूमा सही दिशा में इस बार, जिसका कि इंतजार था उनके कप्तान साजिद को। लगातार पिछले मैच 6 या 7 समालोचनासाठी आपण तयार राहूया. विजय संघ पाहूया कोण ठरते, कोणाकडे ही आकर्षक चषक जात आहे. थोड्या वेळातच माहित पडेल मित्रांनो. जल्लोष तर झालाच पाहिजे. ट्रॉफी कुठे जाते ते बघूया. लालबागला जाते की शिवडीत येते. मनोज पहिला चेंडू सामना करेल. सूर्या नायडू द मॅन फ्रॉम शिवडी. पहिला चेंडू 6 चेंडूत 9 धावांची आवश्यकता. सूर्या मात्र क्लिअर करायला बघतोय का पाहूया. पहिल्या चेंडूवर डोक्यामध्ये गणित तंत्र चालू. गोलंदाजी मार्गावर मनोज तयार. कुठल्या प्रकारचा चेंडू, दोन्ही प्रकारचे चेंडू वळवण्यात हातखंडा. चेंडू मात्र पहिल्याच चेंडूवर मॅच क्लिअर करण्याचा प्रयत्न यशस्वी. 6 धावा लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. षटकार